नमस्कार। हा विशेष भाग बोरवाड़ी की बदनाम गलियां। इन आंखों की मस्ती के मस्ताने हजारों है असं गाणं आपण सगळ्यांनी ऐकलं असेलच। तो गजरा, तो गजरा, त्या गजला, हे सगळं एक विलक्षण दुनिया आहे आणि ही दुनिया आजही बुराणपूर आपल्यामध्ये साठवून ठेवून आहे। याच बोरवाडीच्या बदनाम गलियांची कहाणी आपण आता पाहणार आहोत। ये प्यार था, ये प्यार था या कुछ और था। तबल्याच्या नादावरती थिरकणारी ही पावलं अनेक मजनूंच्या जीवाला घायाळ करून जात आहेत। इथे अनेक रईसजाद्यांनी आपली दौलत जादा केली आहे। बोरवाडी मध्य प्रदेशातल्या बुऱ्हाणपूरमधलं हे ठिकाण आणि या ठिकाणी अनेक जण आपली दौलत जादा करण्यासाठी स्वतःला शहनशाह समजून घेण्यासाठी येत असतात। आता बुऱ्हाणपूरची ही बोरवाडी बदनाम गलियामध्ये परावर्तित झाली आहे। एक काळ वैभवाचा बघितलेला आता मात्र सरसगट वेश्यावस्ती होत असल्याचा आरोप होतोय। काय या बोरवाडीचा इतिहास तेच आपण जाणून घेऊया। जब शाहजहां बुरहानपुर आया था तब उसके साथ नर्तकियों का दल भी बड़े पैमाने पर आया था। ये नर्तकियों का दल डेरा डालकर जिस स्थल पर रहता था वहाँ बहुत सारे बेर के जंगल थे, घने जंगल थे, और बेर को जैसे मराठी में बोर कहा जाता है, और वहाँ उनका निवास बना उन नर्तकियों का, तो उस स्थल को उस जमाने में बोरवाड़ी का नाम दिया गया। मंडळी, बुऱ्हाणपूरची एक वेगळी ओळख मी तुम्हाला आज सांगणार आहे। बुऱ्हाणपूर हे शहर जितकं ऐतिहासिक आणि पौराणिक परंपरांनी नटलंय ना, त्याची अजून एक छानशी ओळख बुऱ्हाणपूरची आहे। पण ती छानशी ओळख आता थोडीशी भ्रष्टतेकडे निघालेली आहे। मुमताज जेव्हा आपल्या बाळंतपणासाठी बुऱ्हाणपूरला आली तेव्हा मुमताज सोबत आणखी काही व्यक्ती देखील आले होते। मुमताज या देशाच्या सम्राटाची राणी होती आणि त्या राणीसोबत तिच्या आणि सोबतच्या सगळ्या लोकांच्या मनोरंजनासाठी काही डेरेदार समाज देखील इथे आला होता। बोरवाडीमध्ये म्हणजे जिथं बोरांच्या खूप मोठ्या बागा होत्या अशा ठिकाणी त्यांचे डेरे पडलेले होते। त्यांचं काम काय होतं तर कव्वाली, गझल गाऊन आलेल्या लोकांचं मनोरंजन करणे। नामांकित गायकांची जशी घराणी होती ना, तशी या गायिकांची देखील घराणी आहेत, या नर्तिकांची देखील घराणी आहेत। वेगवेगळ्या ठिकाणाहून आपल्या शहनशाह सोबत आलेल्या या नर्त्यांगना या गावात विसावल्या आणि त्यांनी इथेच आपला डेरा दाखल केला। बोरवाड़ी एक ऐसा स्थल है जहाँ ईरानी नर्तकियाँ शास्त्रीय संगीत के माध्यम से घराने कहलाते थे उनके, कोई ग्वालियर घराने का, कोई कहीं के नाम से बनारस के घराने के, ऐसे घरानों की वो शिष्याएँ हुआ करती थी। उनका सौंदर्य आकर्षक हुआ करता था और वो जहाँ पर नृत्य के रूप में जन आकर्षण का विषय तो थी ही, लेकिन सबसे अधिक ये राज दरबार का आकर्षण का केंद्र हुआ करती थी। शहाजहान सोबत आणि मुमताज सोबत आलेल्या नृत्यांगना या बुऱ्हाणपूरची आताची ओळख बनल्यात। खरं तर मुमताज गेली त्यावेळेला शहाजहाननं मुमताजला वचन दिलं होतं की मी पुढचं लग्न करणार नाही,
पण ते वचन काही शहाजहाननं पाळलं नाही. यातल्या एका नृत्यांगनेला आधीच आपली बायको करून टाकलं होतं, पण त्यासोबत मुमताज गेल्यावर मुमताजच्या बहिणीसोबतच शहाजहाननं पुढचं लग्न केलं होतं. म्हणजे शहाजहानचं हे बाईलवेड कायम राहिलं आणि तो शहाजहान वारसाच्या रूपानं हे वेड बुऱ्हाणपूरकरांना देऊन गेला. इथे नृत्यांगणांचे अनेक घरं आजही आहेत. त्या बोरवाडीत साधारणतः 10 ते 15 घरं आता अशी अजून आहेत की जे आपलं कौशल्य, नृत्य कौशल्य इथं दाखवतात. गझल, कव्वाली आणि चित्रपटातल्या गझला या सगळ्यांचं इथे आज तुम्हाला प्रात्यक्षिक बघायला मिळतं. अनेक लोक इथे येतात, म्हणजे मध्य प्रदेशातून येतात, महाराष्ट्रातून येतात, अगदी बाहेरून सुद्धा येतात. काही उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचं देखील कायमचं वास्तव्य एक घर बुऱ्हाणपूरला झालं आहे. ज्या काळात मनोरंजन म्हणून वापर व्हायचा ती कला आता वेश्या व्यवसायाचं स्वरूप घेऊ लागली आहे का, हा प्रश्न आहे. माझे सहकारी मित्र माझ्यासोबत आहेत. स्वामीजी, ही सगळी कला आपण बघतो, पाहतो, चित्रपटांच्या मधून पाहतो. चित्रपटांनी याला अधिक ग्लॅमरस केलेलं आहे. हे कव्वाल्यांचं, गझलांचं जे सादरीकरण होतं किंवा त्या सादरीकरणासाठी आवश्यक असलेल्या गझलांची आणि कव्वाल्यांची निर्मिती देखील इथे झालेली आहे. हे सगळं आता विकृतीकडं, बरबटलेपणाकडं चाललं आहे असं तुम्हाला वाटतं? त्याची कारणं काय असतील? हो, नक्कीच कलेकडे कला म्हणून पाहिली पाहिजे. मुजरा हा त्यातलाच एक भाग आहे. तो एक नजाकतीचा भाग आहे. ती अदा आहे. ती एक मोठी प्रदीर्घ परंपरा लाभलेली एक संस्कृती आहे त्याच्यामध्ये. जसे आपण पाहतो की मराठी मुलखामध्ये आपल्याकडे लावणी ही खूप प्रसिद्ध आहे. तिला वेळोवेळी चालना दिली गेली, ती बहरली आणि त्याचंही पुढे विकृतीमध्ये रूपांतर झालं. जी पठ्ठेबापुरावांच्या वेळेला होता तो आज लावणी राहिली नाही. तसंच मुजऱ्याचंही झालेलं आहे. मुजरा या कला प्रकाराला त्यावेळच्या राजे लोकांनी, सम्राटांनी एक चालना दिली होती. त्याच्यामुळे त्याला एक मोठं नैतिकता लाभलेली होती. राजाच्या आश्रयामुळं लोक त्याकडे दिलदारीपणाने बघत, त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनही असा खूप छान होता. ती एक कला म्हणून लोकांनी ती स्वीकारलेलं होतं आणि त्या कलेचं पुढे राजाश्रय निघून गेला आणि कलाकारांना आपल्या जगण्यासाठीचे मार्ग शोधावे लागले आणि ते मार्ग शोधत असताना काही ठिकाणी अनैतिकतामध्ये आलीही असेल, पण त्याचबरोबर पुरुषप्रधान संस्कृतीमुळे बायाकडे पाहण्याचा, या कलाकाराकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत गेला. एक वासनांनी वखवकलेली एक नवीन पिढी त्या ठिकाणी त्या कलेकडे आकृष्ट झाली आणि या कलेला एक विकृतीचा प्रकार वळण मिळत गेलं आणि ती कला न राहता हा एक वेश्या व्यवसायाचा, अनैतिक कृत्याचं एक ठिकाण बनलं गेलं आणि त्याचे विकृतीकरण वाढत गेलं. बाई नाचवता नाचवता आपण नाचवायला कधी लागलो ते कळलंच नाही हो. जुन्या काळात राजे महाराजे या कलेचा सांभाळ करायचे आणि आपण स्वतःला राजा समजत त्या कलेचं वाटोळं करतोय. एखादा कलाकार, एखादी जमात अभिमानानं आणि ही कला जागवत जगावी यासाठी आपण आपलं काहीच योगदान देणार नाही का? अनलायझरचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा. लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन नक्की दाबा. आपली भावना आमच्यापर्यंत नक्की पोचवा.